नमस्ते मित्रांनो, व्हील्स ऑफ इंडिया या आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो मी. आज आपण स्विफ्ट VXi CNG बद्दल पूर्ण माहिती घेणार आहोत. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. स्विफ्ट जर पाहिलं तर गेले 20 वर्षामध्ये स्विफ्ट जवळपास 30 ते 40 लाख गाड्या सेल आउट झालेल्या आहेत. एवढं स्विफ्टचा सेल हा मार्केटमध्ये आहे आणि 20 वर्षानंतरही स्विफ्टची डिमांड जी आहे ती कंटिन्यू आहे. मारुती सुझुकीमध्ये जर पाहिलं तर स्विफ्ट हे हॉट सेलिंग प्रोडक्ट आहे. स्विफ्टचा फ्रंट लुक जर पाहिला तर साधारण मिनी कूपरसारखी थोडी डिझाईन आता चेंज केले स्विफ्टचे. फ्रंट ग्रिल जे आहे VXi व्हेरियंटमध्ये आपल्याला ग्लॉसी फिनिश फ्रंट ग्रिल मिळणार आहे. याच्यामध्ये फॉग लॅम्पला प्रोव्हिजन दिलेले आहे. हेडलॅम्प्स जे आहे त्याच्यामध्ये हॅलोजन प्रोजेक्टर हेडलॅम्प्स मिळतील. त्याच्यानंतर आपल्याला क्रोम इन्सर्टेड त्याच्यामध्ये हेडलॅम्प्स असतील ज्याने लुक एनहान्स होतं. त्याच्यानंतर एस बॅचिंग दिलेलं आहे. साईड प्रोफाईल जर पाहिली तर एरोडायनॅमिक शेपमध्ये खूपच छान पद्धतीने स्विफ्टचं मध्ये काम केलेलं आहे, ज्याने एअर कटिंग वगैरे प्रॉपर होतं. आणि स्विफ्टला पेट्रोलला जर पाहिलं आपण तर 25चं मायलेज मिळतं आणि CNG जे आहे याच्यामध्ये 33चं मायलेज क्लेम करते कंपनी. प्राईज वाईज जर बघायचं झालं तर ऑन रोड किंमत जी आहे महाराष्ट्रामध्येची साधारण 8,63,000पर्यंत याची ऑन रोड किंमत आहे स्विफ्ट VXi CNGचे. मिरर्स जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला बॉडी कलर मिरर्स विथ इन हाऊस इंडिकेटर्स मिळणार आहेत सेफ्टीसाठी. त्याच्यानंतर टायर साईज जी आहे ती 14 इंच ट्यूबलेस टायर्स आहेत. व्हील कवर्स मिळणार आहेत 4 याच्यामध्ये आपल्याला सिल्वर कलरमध्ये. सस्पेन्शन जे आहेत फ्रंट सस्पेन्शन मॅकफर्सन स्टड सस्पेन्शन आहेत. रिअर जे आहेत ते टॉर्शन बीम सस्पेन्शन आहेत आणि 165 mm खूपच छान ह्याच्यामध्ये आपल्याला ग्राउंड क्लिअरन्स दिलेला आहे ॲज पर इंडियन रोड कंडिशननुसार. त्याच्यानंतर फ्रंट डिस्क ब्रेक्स असतील, रिअर ड्रम ब्रेक्स असतील. याच्यामध्ये सेफ्टीमध्ये ब्रेकिंग सिस्टीम, लाईन टी लॉक ब्रेकिंग सिस्टीम, EBD इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रीब्युशन आणि ब्रेक असिस्ट, ट्रॅक्शन कंट्रोल हे सेफ्टी फीचर्स आपल्याला मिळणार आहेत. त्याच्यामध्ये इंटेरियर जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये आपल्याला रिच असं ब्लॅक कलरमध्ये इंटेरियर मिळणार आहे. स्पोर्ट्स कार्स लुक याच्यामध्ये आपल्याला दिलेला आहे. स्टेअरिंग जे आहे फ्लॅट बॉटम स्टेअरिंग याच्यामध्ये मिळणार आहे विथ एस बॅचिंग, क्रोम इन्सर्टेड एस बॅचिंग आहे. स्टेअरिंगवरती ऑडिओ कंट्रोल्स असतील, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचे कंट्रोल्स असतील सेफ्टीसाठी. स्टेअरिंगच्या राईट साईडला इथे ट्रॅक्शन कंट्रोल आहे. त्याच्यानंतर CNG असल्यामुळे पेट्रोल आणि CNGचं स्विच ओव्हर दिलेलं आहे. बॉटल होल्डर, मॅगझिन होल्डर, ऑल 4 पॉवर विंडोज आहेत. इलेक्ट्रिकल ॲडजस्टेबल मिरर्स ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. फोल्डेबल नसतील, ॲडजस्टेबल आहेत. त्याच्यानंतर अशा पद्धतीचे आपल्याला ड्युएल सेंट्रल लॉक मिळणार आहे लॉक अनलॉक करण्यासाठी. सीट जे आहे याच्यामध्ये 4 वे ॲडजस्टेबल सीट आहे. स्लाईड रिक्लाईन याच्यामध्ये करू शकतो. सीट हाईट ॲडजस्टमेंट नसेल VXi व्हेरियंटला. स्टेअरिंग जे असेल स्टेअरिंग आपल्याला याच्यामध्ये टिल स्टेअरिंग मिळणार आहे. AC जर पाहिलं आपण तर याच्यामध्ये आपल्याला डिजिटल AC मिळणार आहे. म्युझिक सिस्टीम जे आहे 7 इंचेस टच स्क्रीन म्युझिक सिस्टीम असेल. त्याच्यामध्ये ॲपल कारप्ले, ऑटो अँड्रॉइड, व्हॉइस कमांड दिलेला आहे. VXi व्हेरियंटमध्ये 4 स्पीकर्स असतील डोअरला. म्युझिक सिस्टमचे क्वालिटी पण बेस्ट दिलेले आहे. हर्बन म्युझिक सिस्टम येणार आहे याच्यामध्ये. फ्रंट हेडरेस्ट जे आहेत ते ॲडजस्टेबल हेडरेस्ट असतील याच्यामध्ये.
गिअर नॉब जो आहे तो ब्लॅक पियानो फिनिश गिअर नॉब दिलेला आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला युटिलिटी स्पेसेस, समोर इथे कप होल्डर दिलेला आहे. 12 वोल्ट ॲक्सेसरीज सॉकेट मिळणार आहे VX व्हेरियंटमध्ये आपल्याला. मिरर जो आहे इंटरनल मिरर तो आपल्याला डे नाईट मिरर याच्यामध्ये दिलेला आहे. सनवायझर आहे. इथे वरती जर पाहिलं तर म्युझिक आपल्याला ब्लूटूथचे माइक्स इथे वरती दिलेले आहेत. हाय फ्रिक्वेन्सी अँटिना अशा पद्धतीने आपल्याला दिलेला आहे VX व्हेरियंटला. जर स्विफ्टमध्ये हाईट वगैरे पाहिली आपण, लेग स्पेस, शोल्डर रूम तर बेस्ट हाईट शोल्डर रूम वगैरे दिलेला आहे. रिअर जे हेडरेस्ट असतील ते इंटिग्रेटेड हेडरेस्ट दिलेले आहेत, ॲडजस्टेबल नसतील. सेफ्टीमध्ये जर पाहिलं आपण तर स्विफ्टला आपल्याला 6 एअरबॅग्स असतील, फ्रंट टू एअरबॅग्स असतील, इथे सीटला एअरबॅग्स असतील, त्याच्यानंतर आणि कर्टन एअरबॅग्स असतील. इथे असे 6 एअरबॅग्स असतील. सीट बेल्ट जे आहेत प्रिटेन्शनर फोर्स लिमिटर सीट बेल्ट असतील याच्यामध्ये. ऑल सीट बेल्ट रिमाइंडर कंपल्सरी असेल. त्याच्यानंतर इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जे आहे ह्याच्यामध्ये आपल्याला इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, स्पीडोमीटर असेल, RPM मीटर असेल आणि इन्स्ट्रुमेंट क्लस्टर हे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये असेल, ज्याच्यामध्ये आपल्याला डोअर ओपनिंग, पेट्रोल CNG, डिजिटल क्लॉक, ट्रिप मीटर, इन्स्टंटेनियस मायलेज, करंट मायलेज, AB ट्रिप मीटर, हे सगळे फंक्शन्स आपल्याला याच्यामध्ये नवीन स्विफ्टमध्ये दिलेले आहेत कंपनीने. पेट्रोलचे जर आपण लीड पाहिलं तर राईट साईडला इथे आपल्याला पेट्रोलचं लीड दिलेलं आहे. पेट्रोल आणि CNG लीड हे वेगवेगळे येतात स्विफ्ट VXi किंवा स्विफ्ट ऑल व्हेरियंटमध्ये CNGमध्ये. त्याच्यानंतर टेल लॅम्प जर पाहिली तर LED टेल लॅम्प असेल. रिअर सेफ्टीसाठी 4 आपल्याला याच्यामध्ये सेन्सर्स दिलेले आहेत. रिअर सेफ्टीसाठी आपल्याला याच्यामध्ये अशा पद्धतीने रिअर डिफॉगर आहे. हाय माउंट स्टॉप लॅम्प दिलेले आहे. CNG अशा पद्धतीने फिट केलेलं आहे याच्यामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं स्विफ्ट CNGला आपल्याला स्पेअर व्हील नसणार आहे, स्टेपनी नसेल. त्याच्याऐवजी आपल्याला इथे लेफ्ट साईडला हे जे बॉक्स दिसतो आपल्याला ब्लॅक कलरचा, ह्याच्यामध्ये आपल्याला टायर रिपेअर किट दिलेला आहे. त्याच्यामध्ये लिक्विड आहे, ते आपण यूज करू शकतो. आणि राईट साईडला इथे आपल्याला पेट्रोल लीड दिलेला आहे. E20 कम्पॅटेबल इंजिन मिळणार आहे आपल्याला याच्यामध्ये. इंजिन जर पाहिलं याच्यामध्ये आपण स्विफ्ट नवीन स्विफ्टमध्ये तर हे 3 सिलेंडर K-सिरीज नेक्स्ट जनरेशन ड्युअल जेट इंजिन मिळणार आहे. याच्यामध्ये आपल्याला पेट्रोलला 25, CNGला 35 मायलेज आहे. आणि CNGला आपल्याला मारुतीची जी टेक्नॉलॉजी आहे ड्युअल ECM ती आपल्याला नवीन स्विफ्टमध्ये बघायला मिळणार आहे, ज्याच्यामुळे मायलेज मेंटेन आणि सेफ्टी वाढते. खाली जर पाहिलं तर खाली अशा पद्धतीने आपल्याला त्याला कव्हर केलेलं दिसेल इंजिनला. तर ही होती माहिती नवीन स्विफ्ट VXi CNG बद्दल. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.